जेव्हा रुक्मिणी मातेनं संत तुकारामांच्या घरामध्ये धान्य आणि किराणा भरला, तुम्हाला माहिती आहे का? ही गोष्ट आहे तेव्हाची, जेव्हा संत तुकाराम अध्यात्माच्या मार्गावरून चालत होते. त्यांनी पूर्ण वैराग्य पत्करलं होतं. मात्र तो काळ दुष्काळाचा होता. संत तुकारामांचं घर हे खानदानी सावकारी करणार होतं. मात्र तुकाराम बुवांनी अध्यात्मासाठी वैराग्य पत्करलं होतं. त्यांच्याकडे जी गहाण खतं होती, ज्या जमिनी गहाण पडलेल्या होत्या, त्या सगळ्या त्यांनी लोकांमध्ये वाटल्या. इतकंच नाही तर दुष्काळात लोक मरू नयेत म्हणून आपल्याकडचे पैसे आणि घरात साठवलेलं खूप सारं धान्य देखील लोकांना दिलं. एवढंच काय, तर अनेक गरजू लोकांनी तुकाराम बुवांच्या घरातली भांडीसुद्धा नेली आणि नंतर त्यांच्याच कुटुंबावरती उपासमारीची वेळ यावी लागली. काही वेळा तर तुकाराम बुवांकडून, त्यांच्या बायकोकडून त्यांचे कपडेसुद्धा लोकांनी नेले. इतकंच काय, तर त्यांच्या चुलीतले निखारेसुद्धा लोक घेऊन जाऊ लागले. आणि शेवटी तुकाराम बुवांची लेकरं जी खूप लहान होती, त्यांच्या